नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, क्लर्क परीक्षा जी आहे त्याची जे स्किल टेस्ट होते त्याच्या संदर्भात मॅट कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याची काही दिवसा अगोदर तारीख होती। तारखेमध्ये नेमकं कोर्टाने काय सांगितलेलं आहे, भरपूर प्रश्न चॅनलला येत आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे मित्रांनो। तर आयोगाकडे जे आहे मित्रांनो टीसीएसचा अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही, त्याच्यामुळे 4 आठवड्याचा वेळ मागून घेतलेला आहे टीसीएस कंपनीने आणि त्यामुळे अजून 4 आठवडे तरी क्लर्कचे जे आहे मुख्य स्किल टेस्टचा निकाल लागण्याची शक्यता नाही आहे। ठीक आहे, तर मित्रांनो कोर्ट जे आहे ते टीसीएसला वारंवार वेळ देत आहे अहवाल सादर करण्याकरता, तरी टीसीएस कंपनी जे आहे ते अहवाल सादर करीत नाही, त्याच्यामुळे मुलांचं फार नुकसान होत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये। तर टीसीएस कंपनीने लवकरात लवकर जो आहे तो आपला अहवाल सादर करावा ही विनंती। तर 4 आठवडे म्हणजे मित्रांनो आणखी 1 महिन्याचा टाईम देण्यात आलेला आहे आणि जी डेट आहे जी करेक्ट डेट आहे जी ॲक्च्युअल डेट आहे अजूनपर्यंत पुढच्या सुनवाईची कळलेली नाही। जशी आपल्याकडे कळेल तशी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। ठीक आहे, ते मित्रांनो पुढे सुनवाई होईपर्यंत याचिका करताना वळगून जे आहे ते निकाल लावता येणार नाही, त्यांना वगळता येणार नाही व निकाल लावता येणार नाही असे कोर्टाने सांगितलेलं आहे आणि आयोगास असे निर्देश त्यांनी दिलेले आहे। ठीक आहे, आयोगाला अजून अहवाल प्राप्त झालेला नाही असेच आयोगाने सांगितलेले आहे। पुढची सुनवाई जी आहे ते कधी होईल याबद्दलची माहिती थोड्या वेळात कळणार होती, परंतु ती कळलेली नाही आणि साधारण 1 महिन्यानंतर ती तारीख मिळणार आहे या माहितीच्या आधारे। ठीक आहे, तर मित्रांनो आता कोर्ट ऑर्डर नेमकी काय म्हणते ते बघा। तर कोर्ट ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे कोरम आहे ते कोरम आणि ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबरसुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे। ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 961, ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 960, सगळे ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे मित्रांनो। ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 855, 812, 798, 850, 960 आणि 961। ठीक आहे मित्रांनो, कोरम आहे जस्टिस श्री जाधव यांचा आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ओरल ऑर्डर आहे। याच्यामध्ये जी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला थोडंसं ब्लर याच्यामध्ये दिसणार आहे, त्या ब्लर याच्यामध्ये त्यांनी जे हायलाईट केलेले मुद्दे आहे ते वाचू शकता की जो अहवाल आहे तो अहवाल सादर करण्याकरता 4 आठवड्याचा टाईम दिलेला आहे। ठीक आहे, आणि हा जो मित्रांनो आहे 30/9/2024 पर्यंत जो ऑर्डर आहे तो स्टँडवर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे 30/9/2024 पर्यंत जे आहे मित्रांनो कोर्टामध्ये अहवाल टीसीएस कंपनीला सादर करायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो कोर्टाच्या संदर्भात। लवकरात लवकर जे आहे तो निकाल जाहीर करण्यात यावा अशी कोर्टाला विनंती आहे, कारण की टीसीएस कंपनी फार वेळ घेत आहे अहवाल सादर करण्याकरता, अहवाल देण्याकरता, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारची अपडेट होती आणि कोर्ट ऑर्डर जे आहे तुम्ही इथे बघू शकता थोडा ब्लर आहे। तर याच्यानंतर कोणतीही अपडेट आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।